नमस्कार, आपण पाहत आहात आपले हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी। आंबेडकर जयंतीस गालबोट, 2 गटात राडा, परस्पर विरोधात गुन्हा दाखल, कोपरगाव येथील घटना। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना मात्र कोपरगाव शहरात या उत्साहाला गालबोट लागल्याचे दिसून आले। रात्री 11:40 सुमारास 2 गटांनी एकमेकांवर हल्ला करत चॉपरने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यात शुभम साहेबराव शिंदे वय वर्ष 29 व योगेश संजय शिंदे दोघे राहणार सुभाषनगर व विजय भास्कर पाटोळे हे तिघेजण जखमी झाले आहेत। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे कोपरगाव शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी भारतसह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते व त्यांना अभिवादन करण्यात येते। कोपरगाव येथे तो दिवस मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना रात्री 11:40 सुमारास मिरवणूक सुरू असताना फिर्यादी शुभम साहेबराव शिंदे यांचा चुलत भाऊ योगेश शिंदे यास रोहित बाबूराव डोके, सुमित बाबूराव डोके, अनिल सुधाकर रणवरे, गणेश सुधाकर रणवरे, संजय साठे सर्व राहणार सुभाषनगर यांनी शिवीगाळ केली असून त्यात आरोपींनी सुभाषनगर येथे थेट चॉपरने वार केला असल्याचे धक्कादायक वृत्त आहे। यात शुभम साहेबराव शिंदे वय वर्ष 29 व संजय शिंदे दोघेजण राहणार सुभाषनगर व विजय भास्कर पाटोळे हे तिघेजण जखमी झाले आहेत। दरम्यान यात पहिला गुन्हा विजय भास्कर पाटोळे यांनी दाखल केला असून त्यात ते म्हटले आहे की आपण रात्री घरी असताना यातील आरोपी शुभम शिंदे, संतोष निवृत्ती शिंदे आदींनी जितेंद्र रणशूर यांचे सांगण्यावरून आपल्याला व आपल्या नातेवाईक यांना मारहाण केली आहे। यातील आरोपी योगेश शिंदे यांच्या जवळील लोखंडी चॉपरने जीवे मारण्याच्या उद्देशाने आपल्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले असल्याचे म्हटले आहे। तर दुसऱ्या फिर्यादीत शुभम शिंदे हा फिर्यादी असून त्याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की रात्री मिरवणुकीच्या वेळेस अनिल सुधाकर रणवरे यांचे सुभाषनगर येथील घरासमोर यातील शुभम शिंदे यांचा चुलत भाऊ गणेश शिंदे यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत सुभाषनगर येथील रहिवासी संजय साठे यांनी धक्का दिल्याच्या कारणावरून आरोपी रोहित बाबूराव डोके, सुमित बाबूराव डोके, अनिल सुधाकर रणवरे, गणेश सुधाकर रणवरे आदींनी संजय साठे यांनी धक्का दिल्याच्या कारणावरून या गुन्ह्यातील आरोपी यांनी वाईट साईड शिवीगाळ करून आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व अनिल सुधाकर रणवरे यांनी फिर्यादीस तुमची एकेकाची खोमखोमी कायमची जिरवतो, तुमचे लय झाले आहे असे म्हणून आपल्याला व आपल्या चुलत भावास जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात पोटात चॉपरने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हावरील आरोपींवर दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि उपनिरीक्षक दीपक रोठे, भूषण दांडोरे, संजय पवार आदींनी भेट दिली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहेत। प्रतिनिधी नवनाथ चौरे सोबत ठळक घडामोड कोपरगाव।